बदलापूरमध्ये रोहन पाटील प्रेझेंट होळी फेस्टिवलमध्ये बिग बॉस कलाकारांसोबत तरुणांनी धुळवडीचा आनंद घेतला। या फेस्टिवलला बदलापूर शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि नैसर्गिक रंगांसह होळीचा आनंद घेतला। कात्रप परिसरातील एका लॉनवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हजारो तरुण-तरुणी या महोत्सवात सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता सुरू झालेला हा फेस्टिवल दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत सुरू होता। बिग बॉस फेम जान्हवी किलेकर आणि शिव ठाकरे यांनी होळीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणांचं मनोरंजन केलं, तर बदलापूरमधील ख्वाब बँडच्या तालावर तरुणाई थिरकली। कात्रप परिसरातील पाटील कुटुंबीय हे नागरिकांसाठी, तरुणांसाठी, समाजासाठी नेहमीच झटत असतात। सामाजिक उपक्रम राबवण्यासोबतच पाटील कुटुंबीय नागरिकांच्या मनोरंजनाचं सुद्धा नियोजन करतात। रोहन पाटील हे बदलापूर शहरातील तरुण आणि युवा नेतृत्व आहे। त्यांनी आयोजित केलेल्या होळी फेस्टिवलला शहरातील मान्यवरांनी सुद्धा भेट दिली होती। यामध्ये शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह शहरातील माजी नगरसेवकांनी रोहन पाटील यांच्या होळी महोत्सवाला भेट दिली होती। यावेळी पाटील कुटुंबियातील प्रकाश पाटील, निलिमा पाटील, वैशाली पाटील, रोहन पाटील, सुरदास पाटील यांच्यासह इतर सदस्य आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रोहन पाटील आणि त्याच्या टीमनी। हे टीम वर्क आहे आणि रोहन पाटील has proved himself that youngsters can do anything what they want। ही गर्दी जी दाखवते की बदलापूर फक्त शिस्तप्रिय कार्यक्रम करू शकतात आणि याचं आयोजन अतिशय सुंदर आहे। असेच कार्यक्रम झाले पाहिजे आपल्या नगरीमध्ये आणि मला वाटतं आता ही जी युवा पिढी आहे ही कामाला लागलेली आहे खऱ्या अर्थाने। खूप छान वाटते। मी पहिल्यांदा बदलापूरला आले आणि आणि खरंच कौतुकास्पद आहे की रोहन पाटील यांनी इतकं कमाल ऑर्गनायझेशन केलं पाहिजे। काही आठवणी आहेत का लहानपणाच्या होळीच्या आठवणी कोणाच्या? खूप आहे म्हणजे आम्ही खूप गाण्याने होळी खेळायचो। काळा रंगाशिवाय कुठला रंग नाही, पण आता जरा प्रोफेशनली खेळतो। अतिशय स्तुत्य आणि छान असा उपक्रम रोहन पाटील यांनी राबवलेला आहे। मला अभिमान वाटतो की युवा सेनेचा शहर प्रमुख, याच्या आधी मी युवा सेनेचा शहर प्रमुख होतो, भारतीय विद्यार्थी सेनेच्या शहर प्रमुख होतो। आम्ही त्यावेळेला 2004 साली युवा महोत्सव आयोजन केलं होतं आणि अशीच गर्दी होती आणि खरोखर त्यानंतर आमचा वारसा चालवण्यासाठी रोहन पाटील यांनी एवढा मोठा युवा रंग हा कार्यक्रम ठेवलेला आहे। बदलापूर मधील तमाम युवा कार्यकर्ते, युवा नेतृत्व जे आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता अशी भरघोस लोक इथं मजा घेत आहेत। कात्रप बदलापूर परिसरातील, बदलापूर बाहेरूनही लोक आलेली आहेत आणि खरोखर आज सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या पाटील कुटुंबियाचा वारसा रोहन पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने झाला। पहिलं तर तुम्हाला आणि माझ्या बदलापूरच्या सगळ्या माता भगिनींना, मैत्रिणींना, भावांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि ही सगळी गर्दी हे तुमचं प्रेम आहे, हे बदलापूरांचं प्रेम आहे। मी माझ्या सगळ्या मित्रांना आणि माझ्या बदलापूरच्या रहिवाशांना धन्यवाद बोलतो की त्यांनी मला एवढा मोठा प्रतिसाद दिला आणि तुमच्या माध्यमातून तुम्हालाही धन्यवाद। तुम्ही तुमची न्यूज एवढ्या लांबपर्यंत पोहोचवली। कल्याण ठाण्यापासून माझ्याकडे माझी मित्रमंडळी आलेली आहे आणि हे मला खूप आनंदही आणि सगळ्यांना हॅपी होली। 2025 प्रस्तुत रोहनजी पाटील यांच्या आयोजनाखाली आज युवा रंग हा मंच आज रंगपंचमीसाठी आयोजन केलेलं आहे। जी आपली युवक आहेत बदलापूरचे, जे ठाणे, मुंबई इथे जात असतात, ही पब्लिक आम्ही थांबवण्यासाठी बदलापूरमध्ये एक शो स्टॉपर शो आयोजन केलेला आहे। इथे बिग बॉस मोठे मोठे कलाकार शिव ठाकरे असतील, जान्हवी किलेकर असतील, अशा सेलिब्रिटीज बोलून बदलापूरचा माहोल आम्ही वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि असंच दरवर्षी युवकांनी आम्हाला असं पाठीशी राहिले। याहून मोठे मोठे सेलिब्रिटी बॉलिवूड पासून तर त्याच्या पुढे आम्ही आणण्याचा विचार करत आहोत।